आय एम सॉरी, मी खूप हार्श बोलतेय, पण हे सत्य आहे. आता त्यांनी काहीतरी खाणं गरजेचं आहे, तेच त्यांच्या हिताचं आहे. आणि तसंच काही वाटलं तर मला कळवा. येते मी साईमा. थँक्यू डॉक्टर. आदित्यराजे, आतापर्यंत जे काही घडलं त्याबद्दल आम्ही तुम्हाला कधीही काहीही बोललो नाही. पण आता देवयानी आणि तिच्या बाळाचा प्रश्न आहे. आधीच ती एवढ्या मोठ्या अपघातातून वाचली आहे आणि आता हे सगळं तुमच्या डोळ्यासमोरून घडत असताना सुद्धा तुम्ही तुमचा हट्ट सोडायला तयार नाही. आम्ही हरलो साहेब, आम्ही हरलो. आमच्या हट्टाची किंमत देवयानीच्या जीवापेक्षा जास्त नाहीये. आजपासून आमचं मूल प्रिया वहिनींचं झालं. यापुढे त्याच्यावर आमचा कुठल्याही प्रकारे अधिकार असणार नाही. विक्रम बाबजी, खरंच सांगतोय, अगदी मनापासून. आम्ही अगदी मनापासून बोलतोय. आमची देवयानी आमच्यासाठी खूप महत्वाची आहे. वहिनी, तिला काही झालं तर आम्ही खरंच जगू शकत नाही. आमचं आयुष्य तिच्यापाशी सुरू होतं आणि तिच्यापाशी येऊनच थांबतं. आमचं मूल आम्ही तुमच्या स्वाधीन केलं आणि आमचा हा निर्णय अंतिम आहे. आम्हाला फक्त आमची देवयानी हवे, बस. बाकी काही नको. त्यांना खूप वीकनेस आलेला आहे आणि हे जर असंच चालू राहिलं तर त्यांचा बीपी अजूनही लो होऊ शकतो. त्यांच्या न जेवण्यामुळे त्यांच्या आणि बाळाच्या दोघांच्याही जीवावर बेतू शकतो. हो ना. काय म्हणाला शर्माजी? असं म्हणाला तिच्याबद्दल? पण ती तसलीच आहे नुसती सगळ्या. अरे परवा मी दुसऱ्या एका मुलाबरोबर बघितलं तिला. मी तुला नंतर फोन करते. चल बाय बाय. काय आहे? ही 2 एअर तिकीट्स आहेत. तू आणि केतकी पुढच्या महिन्यात ऑस्ट्रेलियाला निघताय. ओके? कुणाला विचारून काढलीस 2 तिकीट? मला पुढचा महिना वेळ नाही. कमीत कमी 5 ते 6 इव्हेंट्स आहेत माझे आणि सगळे इव्हेंट्स महत्वाचे. त्याच्यामुळे मला त्यातनं वेळ काढणं इम्पॉसिबल वाटतंय. तुला तिच्यासाठी थोडासा वेळ काढता येत नाहीये? मी तुला तिथे सेटल व्हायला सांगत नाहीये. एकदा केतकीची राहण्याची व्यवस्था झाली की तू परत यायचे. फार फार तर आठवड्याचा प्रश्न आहे. नाही रणजित, मी ऑलरेडी कमिट केलेलं आहे आणि मी अनप्रोफेशनल वागू शकत नाही. प्लीज. कसल्या प्रोफेशनच्या गोष्टी करतेस तू? स्वतःच्या लेकीसाठी तुला वेळ काढता येत नाहीये. तिच्या करिअरपेक्षा तुला तुझ्या इव्हेंट्स जास्त महत्वाच्या वाटतात. तुला एवढंच वाटतंय ना तर तू जा ना तिच्या बरोबर. तू तुझ्या मीटिंग्स कॅन्सल करू शकतोस ना आपल्या लेकीसाठी. एवढं तरी करू शकतोस ना? करतोय ना, मी करतोच आहे. मी तिच्याकडून फॉर्म भरून घेतला, तिच्या ऍडमिशनची व्यवस्था केली, एअर तिकीट घेऊन आलो. आणखी काय करायला पाहिजे मी? अच्छा, म्हणजे एवढं सगळं केलं आणि तुझी ड्युटी संपली असं वाटतंय का तुला? म्हणजे पुढचं सगळं मी बघून घेईन असंच ना? एक ऍडमिशन खेळाखेरीज तू काय केलंयस दुसरं? हे बघ, ते करायला सुद्धा सवड काढावी लागते, वेळ काढावा लागतो. तो मी काढलाय, कळलं? तू काय केलंस? एक फोन करून साधी चौकशी तरी केलीस?
नाही जमणार मला, नसतो माझ्याकडे तेवढा वेळ. पण म्हणून तू मला अंडर एस्टिमेट करायची काही गरज नाही. आणि हो, मला दाखवून द्यायची काही गरज नाहीये की तू लेकीसाठी किती करतोस. मी बोलत नाही याचा अर्थ असा नाही की मी तिच्यासाठी काहीच करत नाही. हे बघ मीरा, मी तुला 1000 वेळा सांगितलेलं आहे, तुझी कंपॅरिझन तू माझ्याबरोबर करू नकोस. आज हे सगळं साम्राज्य उभं आहे ना, ते माझ्यामुळे. आय एम ऑलवेज बिझी अर्निंग मनी, नॉट स्पेंडिंग. अच्छा अच्छा, म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की मी फक्त पैसे उडवते, माझी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी काहीच नाहीये. व्हॉट अ वर्ड, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. अरे घरातली रिस्पॉन्सिबिलिटी नीट पार पाडा. लेकीची काळजी घेता येत नाही, समाजाची काळजी काय घेणार तुम्ही? एक मिनिट डॅड, एवढी कसली काळजी करताय माझी? आय थिंक आय एम क्वाईट केपेबल इनफ टू टेक केअर ऑफ माय सेल्फ. ओके, सो चिल. हे बघ, आम्ही काय करावं काय करू नये हे सांगायचं काम तुझं नाही आहे. तू फक्त एकच गोष्ट कर, तू ऑस्ट्रेलियाला जाण्याची तयारी कर. आणि आम्ही हे जे करतोय ना, हे सगळे तुझ्या भल्यासाठी करतोय. हॅलो डॅड, मॉम, रिलॅक्स. परत एकदा सांगते, अजिबात एवढी काळजी करू नका माझी. आता बघा ना, ही सगळी संपत्ती तुम्ही दोघांनी मिळून कमवली. कोणासाठी? माझ्यासाठी. आणि मला काय हवं होतं? तर फक्त तुमचं प्रेम आणि थोडासा वेळ. आणि ते कधीच दिलं नाहीत तुम्ही मला. आणि आय डोंट थिंक की ह्याच्या पुढेही देऊ शकाल. यू नो व्हॉट, आय डोंट ब्लेम यू गाईज. तुमची तेवढी कपॅसिटीच नाही. इनफ. तुला काही होणार नाही देवेन. तुला आणि आपल्या बाळाला सुद्धा काही होणार नाही. उठ ना प्लीज. उठतेस का? आमच्यामुळे तुला त्रास झालेला आम्हाला नाही सांगू. आताच तू एका मोठ्या संकटातून बाहेर आलेस. पुन्हा आमच्यामुळे तुला त्रास झालेला आम्हाला नाही आवडणार. आम्हाला तुझा निर्णय मान्य आहे खरंच. माझा विश्वास होता तुझ्या. मला माहित होतं तुला माझं म्हणणं नक्की पटेल. आमचा निर्णय आम्ही त्यांना सुद्धा सांगितलाय. प्रियाबाईंना सुद्धा सांगितलं. खूप त्रास होतोय ना. सॉरी. बस बस बस. हे आता काय झालं हे डोक्यात आणायचं नाही.
तू खुश आहेस ना? मग आम्ही सुद्धा आनंदी आहोत. आता तरी जेवशील आमच्यासाठी. आलो. थांब ना, थोड्या वेळाने काय. थँक्स विक्रम, थँक्स. खरंच आज खूप आनंद झालाय तुझ्या या निर्णयामुळे. घरातले सगळे सुखी होणार. तुला माहितीये, आपलं बाळही मला सांगतंय त्यालाही खूप आनंद झालाय. खरंच ऐकायचंय? काय म्हणाला? विक्रम काका. डिअर मॉम अँड डॅड, आजपर्यंत तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलं. वेळात वेळ काढून माझ्याबद्दल, माझ्या करिअरबद्दल विचार केला. तुमच्या परीने मला प्रेम देण्याचाही प्रयत्न केला, पण मी कदाचित समजू शकले नाही. मी नेहमीच माझ्या भावना तुमच्यासमोर सांगायचा प्रयत्न करत आले, पण माझं मन तुम्हाला कधीच कळलं नाही. आय होप माझ्या घर सोडून जाण्याने तरी तुम्हाला माझ्या भावना समजतील. मॉम, डॅड, मी हे घर सोडून चालले. प्लीज माझ्यानंतर तुम्ही असे एकमेकांची भांडू नका. माझ्यामुळे तुम्हाला होणारा त्रास मी समजू शकते, म्हणूनच मी हे घर सोडून जायचा निर्णय घेतला. आय अंडरस्टँड, मला शोधण्या एवढाही तुमच्याजवळ वेळ नसेल, पण तरीही मला शोधण्याचा प्रयत्न करू नका. मला तुमचं प्रेम कधीच मिळणार नाही, मला समजले ते. पण तुम्हा दोघांना नेहमीच मिस करेन, खूप मिस करेन. तुमची लाडकी केतकी. प्रियदर्शनी, जी साईमा. तुमच्या डोळ्यात पाणी? हे आनंदाश्रू आहेत साईमा. विक्रम भाऊजींनी देवयानीचं म्हणणं ऐकलं, देवनी आपला हट्ट सोडला. पण साईमा, न राहून मनात एक शंका येते सारखे. विक्रम भाऊजींनी मनापासून हा निर्णय दिला असेल ना? प्रियदर्शनी, आता नको त्या शंका काढू नका. आदित्यराजे आपल्या समोरच बोलले ना सगळं. म्हणून तर शंका येते मनात साईमा.
कारण आम्ही त्यांच्या डोळ्यात विश्वासापेक्षा काळजी बघत होतो, देवयानीची, बाळाची. म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला असं वाटतं आम्हाला साईमा. आदित्यराजांनी कोणत्या कारणामुळे हा निर्णय घेतला असेल त्यापेक्षा हा निर्णय घेतलाय हे महत्वाचं आहे. आता रणवीर राजेंना हा निर्णय पटवून देणं हे जास्त गरजेचं आहे. थोडंसं धाडस करून बोलतोय साईमा आम्ही, पण ह्यांना हा निर्णय पटो अथवा न पटो आम्हाला त्याने काही फरक पडत नाही. कारण आम्ही ठरवलंय देवयानीचा निर्णय मान्य करायचा. ती आमच्या सुखासाठी एवढा मोठा त्याग करते, मग आम्ही तिच्या मनाचा विचार नको करायला? गरज पडली ना साईमा तर प्रसंगी त्यांच्या विरोधातही ठामपणे उभ्या राहू आम्ही, खंबीरपणे. पण आमचा निर्णय आम्ही नाही बदलणार. आपल्या प्रयत्नांना खऱ्या अर्थानं आता यश आलंय प्रियदर्शनी. आदित्यराजे हा निर्णय मान्य करतील की नाही याचीच काळजी वाटत होती, पण आता तीही मिटली आणि नीलराजेंनी योग्य वेळी येऊन आपल्याला मदत केली, त्यामुळे हे सगळं शक्य झालं. साईमा, तुमच्या तोंडून हे ऐकून खरंच आम्हाला खूप आनंद झालाय. साईमा, आम्ही नील भाऊजींना आणि रागिणीला कळवतो. तुम्ही फोन करा, आम्ही आलोच. केतकी, केतकी, अरे गेली कुठे केतकी? रणजित, बोला वहिनी. नील भाऊजी, आम्ही आपल्याला हे सांगायला फोन केलाय की विक्रम भाऊजींनी देऊचा निर्णय मान्य केला. वहिनी, अतिशय आनंदाची बातमी दिलीत तुम्ही. खरंच सांगतो भाऊजी, आम्हालाही खूप आनंद झाला त्या दोघांना बघून. विक्रम भाऊजी स्वतःच्या हाताने देऊला जेवण भरवत होते. त्या दोघांना सुखी बघून आम्हाला खरंच खूप बरं वाटलं. आणि हे आपल्याला सांगतोय कारण हे सगळं फक्त आपल्यामुळे शक्य झालंय. आपण विक्रम भाऊजींना समजावलं म्हणून मान्य केला त्यांनी देवयानीचा निर्णय. नाही वहिनी, असं काय बोलताय तुम्ही? वहिनी, आम्ही फक्त आमचं कर्तव्य पार पाडलं. महत्वाची गोष्ट ही आहे की त्या बाळाची जबाबदारी स्वीकारायला तुम्ही तयार झालात आणि विक्रमने हा निर्णय मान्य केला. खरंच प्रिया वहिनी, खूप आनंदाची बातमी दिलीत तुम्ही. रागिणीलाही खूप आनंद होईल. आम्ही सांगतो तिला ही बातमी. सांगा तिला. आता कुठलंही टेन्शन घेऊ नकोस. बरं, ठेवू आम्ही फोन? हो. रागिणी, हा रागिणी, प्रिया वहिनींचा फोन आला होता. विक्रमनी देवयानीचा निर्णय मान्य केलाय. तिने तर स्वतःच्या हाताने तिला जेवण सुद्धा बोलवलं. खरंच? हो. वहिनी खूप खुश होत्या. नील, रिया वहिनी आता आई होतील ना? त्यांनी बाळासाठी खूप स्वप्न पाहिली असतील ना रे? ती सगळी स्वप्न पूर्ण होतील आता. देवाकडे एकच प्रार्थना आहे, ते सगळे असेच सुखी राहत. मी देवापुढे साखर ठेवून येते. तुझ्या मनात काय चाललंय ते कळतंय आम्हाला रागिणी.
काळजी करू नकोस. एक ना एक दिवस साईमा तुझा नक्की स्वीकार करतील, खात्री आहे आम्हाला.